करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 5वा मंत्रांचा समास 7वा बद्ध लक्षण नाम. श्रीराम समर्थ. सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार परी ते अवघे चत्वार बोली जेती. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात प्रार्थनेने करून दाखवली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरू. कार्याला सुरुवात झाली. ज्यावेळी कार्याला सुरुवात झाली त्यावेळी आपला देह हा कमी पडला. दशक दाखवलं समर्थांनी 5वा मंत्रांचा आणि समास 7वा दाखवला समर्थांनी बद्ध लक्षण नाम. बद्ध कोण? मतच मानले समर्थांनी श्रीमताचं. तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहात. हा देह पूर्णपणे भ्रमिष्ट झालेला आहे. बद्ध म्हणजे काय? पहिल्या समासामध्ये समर्थांनी आपल्याला मोक्षप्राप्ती, चातुर्य लक्षण, सायुज्य मुक्ती आणि बद्धपणा. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गी. मग भक्ती मार्गातूनच सर्व काही बद्धपणा निघून जातो. आपल्याकडे पैसा असेल, बघा कसा भाग दाखवला. जर तो पैसा आपण इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा आपल्याला काय होतो? फायदा होतो. एखादी वस्तू लोखंडाची आहे, त्याचा वापर जर केला नाही तर ती वस्तू गंजते की नाही? म्हणजे फरक काय? वापरली नाही तर गंजली, वापर केला तर बरोबर चालू आहे. बरोबर नाही? ज्यावेळी आपल्याकडे बघा एखादी माळ असेल, ती आपण दररोज काय करतो? स्मरणिका म्हणून नामस्मरणाची माळ असते बघा, जपमाळ. ते आपण दररोज केल्याने त्यावर धूळ सुद्धा बसत नाही आणि उत्तम त्याचे राहते शुद्ध पवित्र की नाही आहे. शुद्ध पवित्र. परंतु जर त्याचा वापर केला नाही तर ती धुळकात पडेल की नाही? म्हणून बद्धपणा कोण? आपल्याला संपूर्णपणे हे जे लक्षण आहे, मुख्य उपासना, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण, यांच्या पलीकडे असणारा बद्ध लक्षण, यांचं संपूर्णपणे सविस्तरपणे श्रवण आपल्याला दिलेलं आहे. म्हणून करूया श्रवण. श्रीराम समर्थ. सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार परी ते अवघे चत्वार बोली जेती. आता या सृष्टी तलावर, या पृथ्वी तलावर संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर आकाशात पतितम तोय यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छती. या आकाशाच्या छत्रछायाखाली संपूर्णपणे सृष्टी आहे. या सृष्टीमुळे आपल्या बघा जीवनाला, आपल्या शरीराला संपूर्णपणे फायदा होत असतो. आपल्याला हवा कशी प्राप्त होते? ऑक्सिजन कसा प्राप्त होतो? बरोबर. सृष्टीचमुळे पृथ्वी, जे काही पंचमहाभूते आहेत, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, यांच्यामुळे संपूर्णपणे आपलं जीवन चालू आहे. आपण आपला श्वास आपोआप घेऊ शकतो, आपोआप सोडू शकतो. बरोबर ना? करता करविता तो आहे, अंतरीचा अंतरात्मा तो आहे. परंतु ज्याने सृष्टी निर्माण केली त्याच्या चरणाशी आपल्याला राहता आलं पाहिजे. म्हणून सृष्टी जे का चराचर 84 लक्ष योनी आहेत. संपूर्णपणे जीव जंतू
डोळ्यांना न दिसणारे सुद्धा जीवजंतू याची सुद्धा देखभाल कोण करतो? विश्वाचा मालक करतो ना. त्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले. बरोबर की नाही? म्हणून सृष्टी जय का चराचर, जीव दाटले अपार, परी ते अवघे चत्वार, बोली जेती. समर्थ म्हणतात ही चराचर सृष्टी आहे, त्यात अपार जीवांची गर्दी झालेली आहे. यात मनुष्याचे 4 प्रकारचे वर्गीकरण केलेत बघा. परी ते अवघे चत्वार, चत्वार म्हणजे 4 प्रकारे वर्गीकरण. अपार जीवांची गर्दी झालेली आहे. आपण एखाद्या ठिकाणी राहायला जातो बघा, आपण बोलतो आपल्याला काय पाहिजे? अलिप्तपणा. जिथे आपले कोणी नातेवाईक नसतील, जिथे आपली मित्रमंडळी नसतील, तिथे आपल्याला राहायला आवडतं. आत्ताच्या प्रमाणे तिथे कोणीच नसतं, परंतु हळूहळू आपल्या शेजारी पाजारी काय होत असतात, घरं बांधली जातात, बिल्डिंग टॉवर उभे राहतात. मग तिथे शेवटी काय झाले? गर्दी जमा झाली. मग त्यामध्ये दिले समर्थांनी 4 प्रकारचं वर्गीकरण. कसं असतं मनुष्यपण. ऐकतयांचे लक्षणं, आता लक्षणं पुढच्या ओळीमध्ये दिली. चत्वार ते कोण कोण, बद्ध, मुमुक्ष, साधक जाणं, चौथा सिद्ध. कोणता पहिला दाखवलं समर्थ? बद्ध. दुसरा दाखवलं मुमुक्ष, तिसरा दाखवलं साधक, आणि चौथा जो दाखवलाय तो सिद्ध. हे 4 प्रकार आहेत. या चौघांविरहित काही, सचराचरही पाचवा नाही. आता असो हे सर्वही विशद करू. सर्व चराचर दृष्टीत 4 प्रकारांहून 5वा प्रकार तर नाहीत. या सर्वांचं संपूर्णपणे वर्णन केलं. बद्ध म्हणजे तो कोण, कैसे मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखणं, कैसी जाणावे. बद्ध म्हणजे कोण, मुमुक्षाचे लक्षण काय, साधक कोण, सिद्ध कोण, हे प्रत्येकाने ओळखायला हवं. आपल्याला कोणी काही गोष्ट सांगितली, आपल्याला आठवण किती दिवस राहते हो? आत्ताच्या घडीला सांगितलेली 1 तासामध्ये आपण विसरून जातो. घरामधून आई वडील सांगतात की ही गोष्ट दुकानातून आण, ही वस्तू दुकानातून आण, परंतु आपलं मन इतकं चंचल आहे, आपलं मन संपूर्णपणे भ्रमिष्ट झालेलं आहे, आपलं मन संपूर्णपणे बद्ध झालेलं आहे. काय सांगितलं तेच आपण विसरतो. मग बद्ध कोण, मुमुक्षाचं लक्षण काय, साधक कोण आणि सिद्ध कोण आहे. श्रोती व्हावे सावध. कोणाला सावध व्हायला सांगितलंय? तर श्रोत्यांनी सावध व्हायला सांगितलं. प्रस्तुत ऐका बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध पुढे निरूपिले. श्रोत्यांनी आता सावध व्हायलाच हवं. येथे प्रथम बद्ध कोण सांगून नंतर पुढे मुमुक्ष, साधक आणि सिद्ध यांचं वर्णन केले गेले. आता बद्ध तो जाणीचे ऐसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षुविन दाही दिशा शून्याकार. आता बद्ध कसा असतो? अंधारात चाचप बघा, ज्यावेळी अंधार असतो, रात्री लाईट गेलेली असते, तिथे जर चाच पडतो, आंधळ्या माणसासारखी बद्धाची अवस्था होते. कुणाच्या अंतःकरणाला लागेल त्या ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण कसं असतं, जे संपूर्णपणे बघा आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे ते उत्तमतेचं जगता आलं पाहिजे. तो अज्ञानरूपी अंधकार चाच पडत असतो. डोळे असून सुद्धा चाच पडतोय. मग आंधळ्या माणसाला डोळे नसल्याने दाही दिशा तसा शून्याकार भासतो. म्हणजे ज्या व्यक्तीला डोळे नाही आहेत तरी ती सुद्धा उत्तमतेने चालते, आणि आपल्याला डोळे असून सुद्धा आपण आंधळेपणासारखं वागतो. म्हणजे रस्त्याने चाललोय, दाही दिशा पाहाव्या, खड्डा आहे तिथे जाऊन पडला, ठेच लागली, रस्त्यात जाताना विचार करा, डोळे असून. म्हणून समर्थ म्हणाला, आता बद्ध तो जाणी जैसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षुबिन दाही दिशा शून्याकार. भक्त ज्ञाते तापस, योगी वितरागी संन्यासी, पुढे देखता दृष्टीसी येणार नाही. भक्त, ज्ञानी, तापसी, योगी.
विरक्त व संन्यासी त्यांच्यासमोर जर आले तरी त्याला ते दिसणार नाही, म्हणजे तो त्यांना जाणू शकत नाही. न दिसे नेणे कर्माकर्म, न दिसे नेणे धर्माधर्म, न दिसे नेणे सुगम परमार्थ पंत. चांगले कर्म आणि वाईट कर्म. चांगले कर्म म्हणजे काय? आपल्या हातून उत्तमाचं कर्म, उत्तमाचं काम जर होत असेल, जे जे आपल्या हातून वाईट घडत जातं, आता आपल्याला सांगितलं की ही वाईट गोष्ट ही करू नको, जर त्याचा आपण त्याग केला तर उत्तमतेचं लक्षण आहे की नाही? आणि सांगून सुद्धा जर तीच गोष्ट वारंवार करत असशील तर जयाचा भावार्थ जैसा. म्हणून समर्थ म्हणे चांगले कर्म कोणते, वाईट कर्म कोणते, अधर्म इत्यादी जणू काय त्याला दिसतच नाही. त्याचप्रमाणे त्याला काय सोपा असा परमार्थ मार्ग तोही त्याला दिसत नाही. आपल्याला सर्व माहिती आहे, परंतु आपण त्या मार्गाला वळत नाही. जिथे मोक्षाचा मार्ग आहे, जिथं आपला संपूर्णपणे हा देह मोकळा होणार आहे, तो आपण मार्ग अवलंबतच नाही आहे. जिथे आपल्याला गर्दी आहे तिथेच आपल्याला जावं असं वाटतं आणि तिथे संपूर्णपणे अडकून राहिल्यासारखं होतं की नाही, 8 विषयांच्या नादाला लागून. आता 8 विषय कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. या 8 विकारांमध्ये जर देह संपूर्णपणे बुडाला तर नक्कीच या देह गेलं की नाही, जमानावे शून्याकार. तयास न दिसे सच्चास्त्र, सत्संगती सत्पात्र, सन्मार्ग जो का पवित्र तोही न दिसे. तयास न दिसे सच्चास्त्र, त्याला खरं शास्त्र काय, सत्संगती म्हणजे काय, सत्पात्र म्हणजे काय आणि अत्यंत पवित्र म्हणजे. आता आपल्याला एखादी गोष्ट करायची, आपण एखाद्या जॉबसाठी जातो किंवा एखाद्या नोकरीसाठी जातो, त्यावेळी विचार करा आपलं एक्सपिरियन्स काय असतं, बरोबर की नाही? आपली पात्रता आहे का, त्यावरूनच आपल्याला जॉब दिला जातो, एखादी नोकरी लागू शकते. परंतु जर त्या पात्रतेचा जर आपण नसू तर आपल्याला काम मिळेल का? नाहीच मिळणार. म्हणून दयासने दिसे सच्चास्त्र, सत्संगती सत्पात्र. तर संगती कसली असली पाहिजे? सदा संगती सज्जनाची करावी. आपण दुर्जनात जास्तीत जास्त अडकलो, म्हणून सज्जनपणा, संगत उत्तमाची असली पाहिजे. मित्रत्व हे उत्तमाचे असले पाहिजे, मित्र हे उत्तमाचे असले पाहिजे. आपण जर उत्तमाचे असू तर आपले मित्रसुद्धा उत्तमाचेच असणार. पहावे आपणास या. सन्मार्ग जो का पवित्र तोही न दिसा. तर सन्मार्ग कोणता आहे? मार्ग सापडे सुगम, नलगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. जो आपल्याला मार्ग सापडलेला आहे त्या मार्गावर उत्तमतेचं काय करता आलं पाहिजे? टिकून राहता आलं पाहिजे. न कळे सारासार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार, दान पुण्य. सारासार विचार म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे काय? बघा, मानवता हा धर्म आणि मनुष्य ही जात हा उत्तमतेचा मनुष्यासाठी उपयोगी. परोपकार कसा करावा? आपण उपकाराची भाषा करतो. त्याने तुला मदत केली, तू उपकार करणार. मी तुला मदत केली, त्याचे उपकार मला होणार. म्हणजे विचार करा, अजून आपण काय करतो. ज्यावेळी आपण या पृथ्वीतलावर आपला जन्म झालेला आहे त्यावेळी सर्व ऋण आपण घेऊन आलेलो. मातृदेव भव, मातृऋण, पितृऋण, कुळऋण, गोत्रऋण, अपतेष्टांचे ऋण, देशाचे, समाजाचे, मातृभूमीचे ऋण. हे ऋण कधी फेडणार? पुनरुपी संसार येणे नाही. परत मेल्यावर आपल्याला काय मनुष्य योनी प्राप्त होणार आहे का? मनुष्य देह प्राप्त होणार आहे? नाही आहे, बरोबर नाही? याच जन्मात उत्तमतेने आपल्याला काय करायचं आहे? जो आपल्याला जीवन प्राप्त झालेला आहे, जो आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, नरदेह सापडे अवचट, येथे वर्थावे चौकट नीतीने. म्हणून जन्माला येऊन उत्तमतेने काय करता आलं? जीवन सार्थकी लावलं. जन्मता जायते अज्ञाना, संस्कारे ज्ञान उच्यते. न कळे सारासार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार, दान पुण्य.
नाही पाटी भूतदया, नाही सुचिस्मंत काया, नाही जनासी निववावया वचन मृत. त्याच्या अंतकरणात भूतदया नसते. आपल्या अंतकरणामध्ये भयभीती आहे का? समर्थांनी सांगितलं, ज्यासे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न खादियाना अपमृत्यू काय करे. आता भयभीती आपल्याला नाहीच आहे, कारण समर्थांनी उत्तमतेने आणि परखडपणे सांगितलंय, भय सांडून तू वाजावे, क्रूर यवना भेटावे, संतोषिनी प्रिय भावे पुनरूपी पाठविलं आम्हाला. आपल्यावर कितीही संकट येऊ दे, किती प्रसंग येऊ दे, आपल्याला अध्याय 14 दिलेला आहे. त्या 14व्या अध्यायामध्ये जो काही संपूर्णपणे सार दाखवलेला आहे, तो सार संपूर्णपणे त्या ज्या ओव्या आहेत त्या जर संपूर्णपणे जर श्रवण केल्या, त्या जर पुन्हा पुन्हा जर वाचल्या, तर संपूर्णपणे जो येणारा प्रसंग आहे तिथूनच अलगद बाजूला आपल्याला काढता येईल. ही पोचपावती आहे. निश्चय पावती मानव पावती दिलेली आहे ये ग्रंथी, या ग्रंथामध्ये. न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन, या नावबद्ध. न कळे भक्ती, न कळे ज्ञान. आपल्याला भक्ती कशी करायची, उपासना कशी करायची, देवाची पूजा कशी करायची, त्याचं आपल्याला काय ज्ञानच नसतं, बरोबर की नाही. न कळे वैराग्य, न कळे ध्यान. वैराग्य दाखवलंय. ध्यान कोणाचं करावं? ध्यान मूलं सद्गुरुमूर्ती, पूजा मूलम सद्गुरुपदम, मंत्र मूलम सद्गुरुवाक्यम, मोक्ष मूलम सद्गुरु कृपा. न कळे मोक्ष, न कळे साधन. आता मोक्ष कसा येईल? न कळे साधन. साधन कोणतं आहे? आपल्याला मोक्ष आता आणायचंच आहे, मोक्षप्राप्ती तर आपल्याला हवीच. यासाठी समर्थाने उत्तम असं सांगितलं, 7 प्रकारची उपासना या ध्येयाकडून जर उत्तमाची होत असेल सकाळ आणि संध्याकाळ, तर सर्व काही चिंता वाहतो विश्वाची. काही करावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही, काही सांडावं लागत नाही. एक उपाय श्रवण मात्र. न कळे देव निश्चयात्मक, न कळे संतांचा विवेक, न कळे मायेचे कौतुक, या नावबद्ध. न कळे देव निश्चयात्मक. निश्चय दाखवलेले आहेत, परंतु आपण त्या निश्चयामध्ये उभाच राहत नाही. न कळे संतांचा विवेक. संपूर्णपणे संतांची भूमी आहे, संतांची शिकवण आहे, ती जर संपूर्णपणे जर आपण घेतली नाही तर त्यामध्ये आपण झिरोच राहणार. न कळे मायेचे कौतुक. समोरची व्यक्ती दिसते, समोरची माया दिसते, परंतु अंतरीचा अंतरात्मा दिसत नाही. समोरचा देह दिसतो. जर त्याने एखादी गोष्ट केली तर त्या देहाची वाहवा होते, परंतु त्याच्या अंतरी असलेला अंतरीचा अंतरात्मा आहे, तो कोणाला दिसत नाही ना. म्हणून न कळे मायेचे कौतुक, या नावबद्ध. न कळे परमार्थाची खूण, न कळे अध्यात्म निरूपण, न कळे आपणासी आपण, या नावबद्ध. आता परमार्थाची खूण दाखवली आहे. अध्यात्म निरूपण म्हणजे काय? निरूपण कसं आहे, श्रवण कसं आहे, याचा गंधही नसतो. आपल्याला शाळेमध्ये वर्गपाठ दिला जातो, घरी अभ्यास करायला गृहपाठ दिला जातो. जर त्याचा आपण वारंवार सराव केला नाही, तर ते वाचलं नाही, त्याचा अर्थ जर समजून घेतला नाही, तर शेवटी काय, मार्क शून्य. सर शिकवतात, टीचर शिकवतात, परंतु आपल्याला त्याचा अर्थच कळत नाही आहे. मग शेवटी काय आहे, ज्ञान वापरलं नाही, त्या अभ्यासाची गोडी आपल्याला मिळाली नाही, प्राप्त झाली नाही, त्याचा गंधसुद्धा आपल्याला प्राप्त झाला नाही. जो स्वतःचही जाणत नाही आणि त्याच बद्ध होणार आहे. आपण काय करतो माहिती आहे, जर आपल्याला काही कळालं नाही तर आपण तर करतच नाही, आणि दुसरे जर काही करत असतील ना, त्यांना काहीतरी आपण मध्ये, बरोबर की नाही, मग आपण त्याच्या पुढे न जाता त्याला सुद्धा आपल्या पुढे जाता कामा नाही. असं आपण करतो ना. एखाद्याचा आपण पाय खेचतो, तुम्ही नसाल पण हा देह आहे, बरोबर की नाही. तुम्हा सर्वांना नमस्कार आहेत, कारण तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहे. न कळे जीवाचे जन्ममूळ, न कळे साधनाचे फळ, न कळे तत्वता केवळ, या नावबद्ध. न कळे जीवांचे जन्ममूळ. जन्ममूळ कोणतं आहे? परमार्थाचे जन्मस्थान, तेची सद्गुरूचे भजन.
सद्गुरु भजने समाधान तस्मात्. न कळे साधनाचे फळ कोणते, आता श्रवण केलियाचे फळ. क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाची मुळं एक सारा. म्हणजे साधनाचं फळ काय, ते श्रवण. बघा, प्रत्येक ओवीमध्ये प्रत्येकाचं एक एक अर्थ असा लपलेला आहे की त्यातून आपल्याला सर्व काही प्राप्त होत असं. न कळे तत्वता केवळ या नावबद्ध. ज्याला काहीच कळत नाहीये त्याने यावं, उत्तमतेचं श्रवण करावं आणि श्रवणाचा अर्थ घेऊन मननाचा निजध्यास केला पाहिजे. न कळे कैसे ते बंधन, न कळे मुक्तीचे लक्षण, न कळे वस्तू विलक्षण, या नाव बंध. वाईट गोष्ट करायला कोणाला सांगावं लागतं, अरे ही गोष्ट तू कर, तुझा फायदा होईल. ती नकळत होते आणि इतकी वाईट संगत प्राप्त झाली की आपल्या हातून कधी चूक झाली ते सुद्धा कळणार नाही. म्हणून वाईट गोष्ट शिकवायला वाईट गोष्टीचे कुठे क्लास आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु ती संगतीने प्राप्त होत असते. न कळे कैसे ते बंधन, न कळे मुक्तीची लक्षणं. मुक्ती कोणती, सायुज्य मुक्ती, मोक्ष प्राप्त. न कळे वस्तू विलक्षण या नावाबद्दल. न कळे शास्त्रार्थ बोलिला, न कळे निजस्वार्थ आपुला, न कळे संकल्प बांधला या नावाबद्दल. तर संकल्प कोणता आहे, सत्य संकल्प. मनाशी संपूर्णपणे दृढ निश्चय धरून एखादं कार्य करायचं आहे तर त्याचा संपूर्णपणे संकल्प करता आला पाहिजे. एखादं कार्य करायचं आहे त्याचं संपूर्णपणे नियोजन केलं पाहिजे. त्या नियोजनाप्रमाणे संपूर्णपणे आपण चाललो गेलो पाहिजे. आपण काय करतो, नियोजन तर करतच नाही. आपल्याला एखाद्या पिकनिकला जायचं आहे तर किती वाजता उठायचं आहे, काय सामान भरायचं आहे आणि संपूर्णपणे त्याची देखभाल करता आली पाहिजे. बरोबर, टाईमनुसार सर्व वस्तू आणि संपूर्णपणे जो काही वस्तू आहेत त्या घेतल्या गेल्या पाहिजे. परंतु त्याचा संकल्प आपण करत नाही. आयत्यावर कोयता मारतो. म्हणजे काय, बस भेटली चला निघालो. जयासी नाही आत्मज्ञान. काय सांगितलं, जयासी नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण. तीर्थ व्रत दान पुण्य काहीच नाही. ज्याला खरंच आत्मज्ञान प्राप्त नाही, हे मुख्य बद्धाचं लक्ष आहे. आत्मज्ञान कसं होईल प्राप्त, जर तू उत्तमाचं 7 प्रकारची उपासना त्यामध्ये नामस्मरण जर केलंस तर त्यामुळे जो अंतरीचा अंतरात्मा आहे त्याची ओळख ते निर्माण होईल. हे मुख्य बद्धाचे लक्षण आहे. तीर्थ व्रत दान पुण्य. तीर्थक्षेत्र जे असतात संपूर्णपणे पुण्यपावन, नमस्कार आहे, तिथे जाता आलं पाहिजे, दर्शन घेता आलं पाहिजे. तिथे जातो ना, गाडीवर समजा असेल तर तिथं हॉर्न वाजवतो. समोरची व्यक्ती बोलते अरे हॉर्न वाजवतो, ती दचकते. विचार करा, 2 मिनटं तिथे गाडी थांबवू, नमस्कार कर आणि निघ. एवढं सुद्धा आपल्याला टाईम नाही. आपण तिथे जातो, हॉर्न वाजवतो, मान इकडे करतो आणि समोर ॲक्सिडेंट होतो. विचार करा, मग आपण दोष कोणाला देतो, परत देवालाच देतो. तुझ्या दर्शनासाठी आलेलो, पण मान कुठे गेली, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, न कळे शास्त्रार्थ बोलिला, न कळे निजस्वार्थ आपुला, न कळे संकल्प बांधिला, या नाव बद्ध. दया नाही करुणा नाही, अजर्व नाही मित्री नाही, शांती नाही क्षमा नाही, या नाव बद्ध. मग दया कोण नाही करत, यमाला तेवढंच पाहिजे असतं. ज्याने नियम मोडले त्याला शेवटी यम आहेतच. म्हणून नियमात राहा. बरोबर की नाही. ज्याने नियम मोडले म्हणून काळाची बावडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बापा. म्हणून जाताना उत्तमतेचं काय असलं पाहिजे, नामस्मरण निवेदन हे उत्तमच असलं पाहिजे. येताना सुद्धा उत्तमतेचं नामस्मरणातच आलं पाहिजे की तो काळाचा नियंता, ना तरी संकटी सोडविता, की ते भाविकांची माता परमस्नेह. दया नाही करुणा नाही, अजर्व नाही मित्री नाही, दया नाही क्षमा नाही, या नावबद्ध. जे ज्ञानविषयी उणे तेथे काहीची ज्ञानाची लक्षणे, बहुसाल कुलक्षणे, या नावबद्ध. ज्याला आत्मज्ञान नसते त्याच्याजवळ ज्ञानाची लक्षणे कमी आहेत,
त्याच्या अंगी संपूर्णपणे कुलक्षणे असतात. आता कुलक्षणे कोणती? सर्व वाईट, जे ज्ञानविषयी उणे, ज्ञान आहे पण त्याचा वापर करत नाही, आणि संपूर्णपणे जे काही पुण्य आहे सर्व गमावून पाप भरत. बहुसाल कुलक्षणे या नावबद्ध. नाना प्रकारीचे दोष करिता वाटे परम संतोष. बाष्कळपणाचा हव्यास त्या नावबद्ध. नाना प्रकारचे दोष आहेत, ज्याला संतोष वाटतो, ज्याला समाधान वाटतं, व बाष्कळपणाची ज्याला हौस असते तो बद्ध जाणावा. आता अनेक प्रकारचे दोष असतात, म्हणून नाना प्रकारचे दोष आहेत, ते संपूर्णपणे गेले पाहिजे. बहु काम बहु क्रोध, बहु गर्व बहु मद, बहुद्वंद्व बहु खेद या नाव बद्ध. आता काम आहे, क्रोध आहे, सर्व विषय वाचणं आहे. आपल्याला 8 तासाचं काम दिलेलं आहे, 8 तासच झालं पाहिजे. आपण काय करतो? 10 तास काम करतो, 12 तास काम करतो. का? परंतु तुझ्या शरीराला काय होत असतात? वेदना होत असतात. शरीर संपूर्णपणे त्रासदायक होत असतं की आपल्याला परत पुन्हा उद्याचा दिवस काम करायचं. मग जो दिलेला 8 तासाचा काम आहे, ते 8 तासातच काम करता आलं पाहिजे ना. मग त्यासाठी वेळ जास्त का घ्यावा? 9 ते 5 ड्युटी आहे, मग आपण 9 ते 5 या वेळेतच काम केलं पाहिजे. परत 5च्या नंतर आपण बोलतो ना, मला हे काम झालंच पाहिजे, उद्याचं उद्या. पण आपण काय करतो? शरीराला त्रास देतो, आणि जे काम झालेलं नाही त्यावर आपण संपूर्णपणे काय करत असतो? वेळ घालवत असतो. बहुक्रोध, मग क्रोध काय येणार? कारण जे दिलेलं काम आहे त्यामध्ये येतो अडथळा. त्याची संपूर्णपणे आपल्याला नियोजन नसतं, त्याची संपूर्णपणे आपल्याला कल्पना नसते, आणि त्यामुळे आपल्याला संपूर्णपणे चिडचिड तयार होते. आणि त्यामध्ये कोणी मध्ये आलं की पारा चाललाच पाहिजे, म्हणून येणारा क्रोध. बहुगर्व बहुमद, की माझ्यासारखं दुसरा कोणीच नाही आहे, माझ्यासारखं दुसरा कोणी करणार नाही आहे, हा आपला अहंकार, हा आपला अभिमान. पण समर्थ म्हणाले, अभिमान ओटे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. बहुद्वंद बहुखेद या नाव बद्ध. बहुदर्प बहुदंभ, बहुविषय बहुलोभ, बहुकर्कश बहुअशुभ या नाव बद्ध. अत्यंत दर्प, अत्यंत दंभ आणि विषयासक्त, अतिलोभ, अत्यंत कर्कशपणा, अति अशुभ वृत्ती या सर्व अवगुणांनी जो युक्त असतो तो बद्ध. आपल्याला लोभ येतोच ना. आपल्याकडे पैसा थोडासा असेल लगेच आपल्याकडे अभिमान येतोच. मग तो पैसा कुठे जातो? लोभ येतो. लोभ कोणता? पैसे डबल, पैसे ट्रिपल. परंतु तो पैसा कधी कसा जातो त्याचा नेम नाही. म्हणून मिळालेला पैसा कष्टात, बघा, कष्टातून मिळवलेला पैसा, कष्टातून मिळवलेल्या अर्धी भाकरी ही उत्तमाची असते. घामाचा पैसा आहे, बरोबर की नाही? बहु ग्रामणी बहु मत्सर, बहु असूया तिरस्कार, बहु पापी बहु विकार या नावबद्ध. ज्याच्या ठिकाणी अति गावगुंडपणा असतो, जो अतिमत्सरी असतो, लोकांचा अत्यंत तिरस्कार करतो, अशा अत्यंत पापी अतिविकारी माणसाला बद्ध. की माझ्यासारखं गावामध्ये सुद्धा कोणीच नाही आहे, मला खूप राग आहे, माझ्याशी बोलण्याची कोणाची हिंमत नाही आहे, मी दादा आहे. म्हणजे अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये तो बोलत असतो, लोकांचा अत्यंत तिरस्कार करतो, जो व्यथा मांडतो त्याच्याशी नम्रपणे न बोलता उद्धटपणे बोलतो. अशा अत्यंत पापी व अतिविकारी माणसाला शेवटी काय म्हणावं? बद्धच ना. बहु अभिमान बहु ताटा, बहु अहंकार बहु फाटा, बहु कुकर्माचा साठा या नाव होतं. म्हणून अभिमान सांगितलं, अभिमान आपल्या अंगी नसावा ना. अति गर्व, अति अहंकार शेवटी काय आहे? बरोबर ना. बहु कापट्य वादविवाद, बहु कुतर्क भेदाभेद, बहु कुटीद कृपामंद या नावबद्ध. जो अत्यंत कपटी, वादविवाद करणारा आहे, फार कुतर्क करणारा आहे, भेदाभेद करणारा आहे, शेवटी तो बद्धच आहे. वादविवाद का होता तो?
आपल्या घरामध्ये वादविवाद होतच असतात. संसार म्हटलं की वादविवाद होतच असतात. पती पत्नीमध्ये भांडण होतच असतात. भांड्याला भांडा लागतोच. परंतु लगेच काय आपण काय करतो, बरोबर की नाही? एकमेकांना जवळीक तयार करून उत्तमतेचा जो काही आपण आहोत ते नम्रपणे घेता आला पाहिजे. आपला वाद शेजाऱ्यांना कळता गेला नाही पाहिजे. आपण इतके भांडतो की आपला आवाज शेजाऱ्यांपर्यंत पोचतो, बरोबर की नाही? मग चार चौघांमध्ये त्यांची कुजबूज चालू असते, त्यांची मजा होत असते. मग आपला जो संपूर्णपणे जो क्रोध आहे तो लोकांसमोर मांडला जातो. मग बाहेरचे लोक येऊन विचारतात, काय झालं सकाळी, काय झालं? शेवटी आहेतच, 8 विषय आहेतच. त्यांना संपूर्णपणे काय करायचं आहे, बरोबर की नाही? आटोक्यात आणायचं आहे. बहुनिंदा बहुद्वेष बहुअधर्म बहुअभिलाष बहुप्रकारीचे दोष या नावबद्ध. आता बहुनिंदा, निंदा, बहुनिंद्य. आपल्याला द्वेष कोणाचा करावा, निंदा कोणाची करावी? आपण प्रत्येकाची स्तुती करतो, पण कधी करतो? निंदा कोणाची करतो? समोरासमोर चांगलं बोलतो, थोडासा मागे फिरला की लगेच निंदा, वाईट बोलतो. मग हा आपल्या अंतरी कपटपणा का? बहुअधर्म बहुअभिलाष, जे काय आहे ते समोरासमोर बोलत जा. ही बोलण्याची सवय ठेवा. काय चुकलं ते सरळपणे जर आपण बोललो तर त्याला माहिती पडेल, बरोबर की नाही? एखाद्याला आपण शिकवत असू, बरोबर की नाही? अच्या नंतर आ येतं, पण आपण न करता आपण सांगत नाहीये, तो अच्या नंतर डायरेक्ट न काढतो. मग चुकीचं कोण आहे? आपणच ना. जे माहिती नाहीये, ज्याला आपण गाडी शिकवतोय, क्लच दाबून सर्व गिअर टाकावे, समोर काही आलं तर ब्रेक दाबावा, आणि गाडी स्पीडमध्ये घ्यायची असेल तर एक्सिलेटर दाबावा. एवढं माहिती आहे, परंतु पुन्हा आपण त्यात चुका करतो. बहुभ्रष्ट अनाचार बहुनष्ट एकंकार बहुअनित्य अविचार या नावबद्ध. जो अतिभ्रष्ट, अनाचारी, नष्ट, सर्व गोलात्कार समजणारी, अत्यंत अतिनियमन अविचारी असतो. बहुनिष्ठुर बहुघातकी बहुहत्यारा बहुपातकी तपिल कुविद्या अनेकी या नावबद्ध. अत्यंत निमुर, घातकी, हत्यारा, पातकी, तापट व ज्याच्याजवळ अनेक विद्या असतात. बहुदुराशा बहुस्वार्थी बहुकलह बहु अनर्थी बहुडायिक दुर्मती या नावबद्ध. अत्यंत दुर्दशा, स्वार्थीपणा, भांडखोरपणा, अनर्थ करण्याचा स्वभाव, दावेद्वारी, दुर्मती या अवगुणांनी युक्त असतो तो बद्ध समजावा. बहुकल्पना बहुकामना बहुतृष्णा बहुवासना बहुममता बहु भावना या नावबद्ध. कल्पना आहेत, कामना आहेत, कृष्णा, वासना, ममता, भावना यांचा अतिरेक ज्याच्यापाशी असतो तो बद्ध. बहुविकल्पी बहुविषादी बहुमूर्ख बहुसंबंधी बहुप्रपंची बहुउपाधी या नाव बद्ध. अत्यंत विकल्प्या, विषादी, मूर्ख, नातलगांचा हव्यास, प्रपंचात संपूर्णपणे गुंतलेला, अनेक उपाधी लावून आपण काय करतो माहिती आहे? कोणीतरी मला बोलेल, मी काय कार्य केलं आहे त्याची वाहवा करेल, परंतु नाही ना, शेवटी करणारा तो आहे ना, तो दिसत नाही. बहुवाचाळ बहुपाखंडी बहुदुर्जन बहुथोटांडी बहुपैशून्य बहुखोडी या नावबद्ध. अति वाचाळ, पाखंडी, दुर्जन, थोटांड करणारा, निंदा, चहाडी, खोडसाळपणा करणारा असेल तर तो बद्ध जाणार. बहुअभाव बहुभ्रम बहुभ्रांती बहुतम बहुविक्षेप बहुविराम या नावबद्ध. भ्रम, भ्रांती, तमोगुण, व्याप, संपूर्णपणे जी आवड आहे, आळसाची अधिक आवड असते, त्याला तो बद्ध म्हणावा. बहुकृपण बहुखंदस्ती बहुआदकना बहुमस्ती बहु असत्क्रिया व्यस्ती या नावबद्ध. अतिकृपण, अत्यंत दांडगा, अत्यंत मत्सरी, ज्याला अतिमस्ती आहे व जो शास्त्रविरुद्ध
अशी कर्म काही करत असतो त्याला बद्ध म्हणावा. परमार्थ विषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वये समाधान, या नाव बद्ध. ज्याला परमार्थविषयी अज्ञान असते पण प्रपंचाचे उदंड ज्ञान असते व जो असमाधानी असतो तो बद्ध होईल. परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसारभार जोजार, या नाव बद्ध. ज्याला परमार्थविषयी अनादर असतो आणि प्रपंचाविषयी अत्यंत आदर असतो, जो संसाराचा भार वाहता वाहता बेजार झालेला असतो तो बद्ध म्हणावा. प्रपंच करून परमार्थ करावा, बरोबर आहे, परंतु त्या प्रपंचाला उत्तमाची जोड कसली असली पाहिजे? परमार्थ असावा. परमार्थ कधी प्राप्त होईल? तर श्रवण असेल तरच. म्हणजे विचार कर कसं कसं एकमेकांना काय केलं. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाचं उदार, मापी लागले शरीर घडीने घडी. जर संसार उत्तमाचा जर करायचा असेल तर नक्कीच परमार्थ असला पाहिजे. सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहबुद्धीची घातली बेडी, या नाव बद्ध. सत्संगाची नाही गोडी. का असली पाहिजे गोडी? एखादा प्रसंग, एखादा संकट जर उभा राहिला, सोडवणारा तो आहे ना. आपण बोलतो मला कोणी नको, देव नको, काही नको, मी एकटा आहे, बरोबर आहे, पण शेवटी चालवणारा तुझ्या अंतरात्मा आहे ना. तो जर बाहेर निघून गेला तर तुझ्या देहाला कोण विचारणार आहे का? म्हणून सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहबुद्धीची घातली बेडी, या नाव बद्ध. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ, या नाव बद्ध. काय उत्तमाचा भाग दाखवला असं. हाती जपमाळ आहे, नामस्मरणाची माळ आहे, आणि लक्ष कुठे? माझी बायको काय करते, माझी पत्नी काय करते, इथे त्याचं लक्ष. मग कसं होणार? संपूर्णपणे संशय मनामध्ये पेरलेला आहे, संपूर्णपणे चिंतेने ग्रासलेला आहे, त्याला संपूर्णपणे सोडवायचं आहे. नेत्री द्रव्य दारा पाहावी, श्रवणी द्रव्य दारा ऐकावी, चिंतनी द्रव्य दारा चिंतावी, या नाव बद्ध. डोळ्यांनी द्रव्यदास पाहावी, श्रवणाने त्यांच्या विषयी ऐकावे, द्रव्यदाराचे चिंतन करावी, बद्धाची लक्षणे. काया वाचा मन, चित्तवित्त जीवप्राण, द्रव्यदारेचे करी भजन, या नाव बद्ध. काया वाच मन चित्त वित्त जीव प्राण यांनी जो काय द्रव्यदास यांचे जो भजन करतो तो बद्ध. इंद्रिय करून निश्चळ, चंचल होऊ नेदी पळ, द्रव्यदारेसी लावी सकळ, या नाव बद्ध. इंद्रिय एकाग्र करून ज्यांना जराही इकडे तिकडे जाऊ न देता त्यांना जो द्रव्य आणि दाराकडेच लावतो तो बद्ध. द्रव्य दारा तेची तीर्थ, द्रव्यदारा तोची परमार्थ, द्रव्यदारा सकळ स्वार्थ, म्हणे तो बद्ध. द्रव्यदारा हे ज्याचे तीर्थ असते, तोच ज्याचा परमार्थ व सर्व स्वार्थही होतो त्याला बद्ध झाला. व्यर्थ जाऊ नेदी काळ, संसार चिंता सर्व काळ, कथा वार्ता त्याची सकळ, या नाव बद्ध. जो आपला सर्व वेळ संसार चिंता करवण्यात घालवतो, दुसऱ्या गोष्टीत वेळ न गेला तर व्यर्थ गेला असे ज्याला वाटते, तो सर्व काळ प्रपंचाच्या कथा करीत असतो. नाना चिंता नाना उद्वेग, नाना दुःखाचे संसर्ग, करी परमार्थाचा त्याग, या नाव बद्ध. नाना चिंता नाना उद्वेग, नाना दुःखाचे प्रसंग यांनी बेजार झाल्यानं जो परमार्थाचा त्याग करतो तो बद्ध. घटिका पळ निमिषभरी, दूषित नवता अंतरी, सर्व काळ ध्यानधरी, द्रव्यदारा प्रपंचाची. जो घटिका पळ इतकेच नव्हे तर निमिषभरही दूषित नव्हता, अंतरात सर्व काळ द्रव्यद्वारा आणि प्रपंच यांचे ध्यान करीत असतो. तीर्थयात्रा दानपुण्य, भक्तिकथा निरूपण, मंत्रपूजा जपधन, सर्वही द्रव्यधारा. ज्याच्या दृष्टीने तीर्थयात्रा दानपुण्य भक्ती कथा निरूपण मंत्रपूजा जपध्यान सर्व काही द्रव्यदासच हे करत असते. म्हणजे तो काय? बद्ध शेवटी. जागृती स्वप्न रात्री दिवस, ऐसा लागला विषयोधास, नाही क्षणाचा अवकाश, या नाव बद्ध. म्हणून समर्थ म्हणाले जागृती स्वप्न रात्री दिवस. आपण दिवसा काय पाहत असतो? स्वप्न पाहत असतो आणि तेच रात्री आपल्याला आठवत असतात. ऐसा लागला विषयोधास, नाही क्षणाचा अवकाश, या नाव बद्ध. ऐसे बद्धाचे लक्षण, मुमुक्षपणी पालटे जाणं, ऐकतेही ओळखणं, पुढील समासी. म्हणजे आपण जे जिवंतपणे स्वप्न पाहत असतो, ती स्वप्न साकार करण्यासाठी जी काही कर्म करावी लागतात, जी काही कार्य करावी लागतात, ते आपण करतच नाही आहे.
नशिबावर आपण जास्त काय करत असतो, अवलंबून राहत असतो. परंतु ती नशीब कधी पालटेल, ज्यावेळी उत्तमाची कर्म असेल तर. नशिबाला दोष देण्यापेक्षा कर्माला दोष दे, कारण तू कार्य करत नाही आहे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे, बरोबर की नाही. म्हणून ऐकबद्ध्याचे लक्षण मुमुक्षपणी पालटे जाणं, ऐकतेही ओळखणं, पुढील समास. याचं संपूर्णपणे सविस्तर पुढल्या समासामध्ये दिलेलं आहे. याप्रमाणे बद्धाची जी लक्षणं आहेत, कोणती लक्षणं आहेत, ते संपूर्णपणे आपल्याला संपूर्णपणे त्याग करून ज्यातून आपल्याला मोकळीक प्राप्त होईल, मोक्ष प्राप्त, तोच आपल्याला मार्ग अवलंबावायचा आहे. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई. आईसे बद्धाचे लक्षण मुमुक्षपणी पालटे जाणं, ऐकतोही लक्षण पुढील समासी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बद्ध लक्षण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.